शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात आयोजित आजचा आझाद मैदानावरचा मोर्चा सन्मान्य विजय वडेट्टीवारजी, राजू शेट्टीदी, अरुण अण्णा, त्याचबरोबर विश्वजित कदम, विजय देवणे, केपी साहेब, सर्वच आमच्याबरोबर जयंत आसगावकर, सर्व आलेले सर्वच सहकारी. गेले 2 वर्ष झालं शक्तीपीठ महामार्गाची चर्चा या राज्यामध्ये सुरू आहे आणि जशी या शक्तीपीठ महामार्गाची चर्चा सुरू झाली तसं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या आधी आम्ही त्याची सुरुवात केली. पहिला मोर्चा हा कोल्हापूरमध्ये त्यावेळी काढला. तो ताकदीनं आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी काढला आणि लोकसभेनंतर या शक्तीपीठ बद्दल राज्य शासनाच्या भूमिका त्या ठिकाणी वेगवेगळ्या होत्या. लोकसभेला मात्र शक्तीपीठ करणार अशा पद्धतीची भूमिका महायुतीचं सरकार त्यावेळी घेत होतं. लोकसभेला निकाल लागला आणि मग सगळीकडेच वातावरण झालं की या निकालामध्ये शक्तीपीठ प्रकल्पाचा लोकांचा जो काही राग आहे तो त्या ठिकाणी निघाला. हे साधारणपणे सरकारला त्या ठिकाणी लक्षात आलं आणि म्हणून विधानसभेच्या तोंडावर ज्यावेळी या शक्तीपीठचा विषय कोल्हापूर म्हणून आम्ही उचलून धरला, राज्यातल्या अनेकांशी गिरीशजी आणि त्यांचे सर्व सहकारी सातत्याने संपर्कात होते. अनेक जिल्ह्याचे दौरे गिरीश पोंडेंचे आमच्या वतीनं कोल्हापूर म्हणून अनेक जिल्ह्यामध्ये ते जाऊन आले. अनेकांनी आपल्या भूमिका मांडल्या आणि कोल्हापूरमध्ये मात्र त्यावेळी एक नोटिफिकेशन निघालं आणि नोटिफिकेशन काढून त्यावेळी शासनानं कोल्हापूर पुरता हा रस्ता रद्द केला अशा पद्धतीची भूमिका विधानसभेच्या आधी घेतली. आणि ज्या दिवशी हा नोटिफिकेशन आहे त्या दिवशी आम्ही म्हटलं हा रस्ता आम्हाला कोल्हापूर पुरता रद्द नको आहे, हा रस्ता पूर्णपणे आम्हाला रद्द पाहिजे ही आम्ही कोल्हापूरकर म्हणून आमची भूमिका. आणि म्हणून हा रस्त्याला पहिल्यापासून आमची भूमिका गरज नसलेला हा रस्ता ऑलरेडी रत्नागिरी नागपूर हायवे सोपल साहेबांनी अनेक आमदारांनी सांगितलं की या रत्नागिरी नागपूर हायवेला कुठले कुठले रस्ते जोडले जाऊ शकतात, कशा पद्धतीनं या हायवेची गरज नाही ही भूमिका स्पष्टपणे अनेक आमदारांनी प्रामुख्यानं त्या ठिकाणी सांगितले. आमची तीच भूमिका आहे. आज 86,000 कोटीचा रस्ता करण्यापेक्षा आहे त्या रस्त्यांना 4-5 हजार कोटी रुपये द्या जे रत्नागिरी नागपूर हायवेला जोडले जातील आणि ज्याला यायचं आहे तो त्या रस्त्यानं त्या ठिकाणी येऊ दे. किमान आमच्या जिल्ह्यातले रस्ते जे नागपूर हायवेला आत्ताच्या असणाऱ्या हायवेला जातात ते निदान चांगले होतील, जोडले जातील ही आमची भूमिका प्रामुख्यानं त्या ठिकाणी. 86,000 कोटी रुपयाचा आहे. मी परवा कोल्हापूरमध्ये ज्यावेळी 12 जिल्ह्यातले लोक आले त्यावेळी हिशोब सांगितला वडेट्टीवार साहेब की 86,000 कोटी वसूल करायचे असतील तर 28 वर्ष लागतील. 28 वर्षामध्ये शेट्टी साहेब दरवर्षी 3,000 कोटी रुपये 500 रुपयाने मिळवायला पाहिजेत आणि 60 लाख वाहनं या रस्त्यावर जायला पाहिजेत. किती? 60 लाख. आता समृद्धी हायवे झाला, 2 वर्ष झालं, 500 कोटीच्या वर टोल तिथं गोळा नाही. तो रस्ता देखील आज उपयोगात नाही. हे वास्तव या महाराष्ट्रातलं या ठिकाणी. याचा अर्थ काय? कुणाचं तरी सिमेंट विकत घ्यायचंय का? कुणाचं तरी भलं कॉन्ट्रॅक्टरचं करायचंय का? आणि मग 100 वर्ष त्या रस्त्यावर टोल चालू द्यायचा, कारण की 30 वर्ष टोल काय फिटणार नाही आणि मग कायमच्या मालकीचा तो रस्ता करायचा ही भूमिका शासनाची त्या ठिकाणी. आम्हाला कळत नाही की एवढा विरोध असताना आज सरकार राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये त्याचा उल्लेख करतं. मुख्यमंत्री महोदय सांगतात की आम्हाला तो करायचा आहे. एवढा अट्टास कशासाठी? आमचं म्हणणं त्यांना आहे की या शक्तीपीठला पाठिंबा देण्यापेक्षा जे तुम्ही शक्तीपीठ जोडणार म्हणताय, मग पोहरादेवी असेल किंवा पंढरपूर असेल ही सगळी मंदिरं, त्या मंदिराला 2-2, 3-3 हजार कोटी रुपये द्या. किमान येणाऱ्या भक्ताची व्यवस्था तिथं व्यवस्थित होईल. किमान येणाऱ्या भक्ताची व्यवस्था तिथं व्यवस्थित या ठिकाणी होईल. परंतु जसं मगाशी जयंत पाटील साहेब म्हणले तसं कॉन्ट्रॅक्टरना हवा असणारं काम या राज्यामध्ये आता होतंय. आणि जयंत पाटील साहेब म्हणले तो मुद्दा सुद्धा पहिला मेळावा ज्यावेळी शाहू स्मारक मध्ये झाला
त्यावेळी देखील संजय दादा आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांना विचारलं होतं, आम्ही तुमच्या पुढे 2 पावलं मागे बघताना तुम्ही राहिला पाहिजे एवढी काळजी घ्या. बरोबर आहे ना? आम्ही तुमच्या पुढे 2 पावलं आहे, आम्हाला निश्चितपणे हा तुमचा प्रश्न आहे, तुमच्या जमिनी जाणार आहेत. गरज नसलेला रस्ता आम्ही कोल्हापूर म्हणून या ठिकाणी सांगितलं. आता नागपूर रत्नागिरी हायवे सोलापूरचे कोण लोक आलेत का? अनेकांच्या जमिनी यात गेलेल्या आहेत. तुमच्या सोलापूरच्या सांगोल्यातल्या अनेक लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत. पुन्हा आता त्यांच्या जमिनी जाणार आहेत. आम्ही ज्यावेळी रत्नागिरी कोल्हापूर रस्ता या ठिकाणी नागपूर झाला, कोल्हापुरातनं गेला, शेतकऱ्यांनी कुठं विरोध केला नाही, रस्ता व्हावा अशी भूमिका घेत. आज कोल्हापूर गगनबावडा मार्गे कोकणाला रस्ता जोडला जातोय, तिथं कोण विरोध करत नाहीये. जे जे रस्ते जात आहेत, जे गरजेचे आहेत, तिथं शेतकऱ्यांनी या ठिकाणी विरोध केलेला नाही. परंतु हा गरजेचा नसलेला रस्ता, कॉन्ट्रॅक्टरसाठी असलेला रस्ता, म्हणून याला विरोध करण्याची भूमिका आमची प्रामुख्याने या ठिकाणी आहे. सरसकट आम्ही विकास कामाला विरोध करतोय असं नाही. एका बाजूला कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे. आता 86,000 कोटी रुपये घालणार, हे बँकेतनं कर्ज घेणार, ह्याला हमी सरकार देणार. म्हणजे कोण? सरकार म्हणजे कोण? सरकार देणार म्हणजे आपल्या डोसक्यावर आणखीन एक बोजा या सरकारच्या कर्जाचा या ठिकाणी चढणार आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, संघर्ष आम्ही करणार आहोत. ज्यावेळी कोल्हापूरचा निर्णय झाला त्यावेळी आम्ही सांगितलं, भले कोल्हापूरचा रद्दचा निर्णय झाला असला तरी राहिलेल्या 10 जिल्ह्यासाठी कोल्हापूरकर कायमपणे पाठीमागे राहणार, ही भूमिका कोल्हापूर म्हणून आम्ही या ठिकाणी घेतली. आणि तुम्ही बघत असाल की गेल्या या 2 वर्षामध्ये आम्ही सातत्यानं 2 पावलं पुढे टाकून या आंदोलनामध्ये सहभागी आहोत. आणि म्हणून मला आलेल्या 12 जिल्ह्यातल्या लोकांना सांगायचं आहे की आता स्थगन प्रस्तावावर अंबादास दानवेने विनंती केली, सभापतींनी मान्य केलेले 1 वाजता प्रस्तावावर ते चर्चा करणार आहेत. फार काय यश येईल मला वाटत नाही, कारण की कायद्यानं बोलायचंय. मागच्या वेळी आम्ही बोललेलोच आहे. अंबादास दानवेने आता एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण ऐकवलं तुम्हाला. मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलं रद्द म्हणजे रद्द अशी भूमिका घेतली. मग आता भूमिका तुम्ही का बदलताय? आता भूमिका तुम्ही का बदलताय? काय होईल असं नाही, परंतु कायद्यानं जो आमदार म्हणून आम्हाला अधिकार दिलेला आहे त्याचा वापर आम्हाला या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की आम्हाला 1 तास मी फक्त या ठिकाणी जाणार, यानंतर विश्वजित कदम आणि वडेट्टीवार साहेब या ठिकाणी बोलतील आणि परत बाकीची मंडळी बोलत राहतील. आम्ही तासभर सभागृहात काय होतंय बघून मी परत येतो आणि मग आपल्या गिरीश पुढच्या आंदोलनाची दिशा आपण ठरवूया. कृपा करून घरला जायची गडबड करू. मुक्कामाची तयारी आहे ना? हा, झोपायला लागले तरी इथं. हा, त्यामुळे मुक्कामाची तयारी आहे. इथनं कुणी हलायचं नाही. जो आपल्याला निर्णय घ्यायचा आहे तो शेतकऱ्यांच्या हिताचा घ्यायचा आहे, शेतकऱ्यांच्या उत्कर्षाचा घ्यायचा आहे. आणि म्हणून ताकदीनं आपण हा संघर्ष पुढच्या काळात या ठिकाणी करूया, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.